नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल एनएनजी महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, येत्या 1 ऑगस्टला जबरदस्त असं जुनं पारंपरिक मानाचं असं मैदान पार पडतं, ते म्हणजेच की महाराष्ट्र केसरी कदमवाडीचं मैदान. तर मित्रांनो, मैदान लय जबरदस्त आहे आणि या मैदानावरती अखंड महाराष्ट्रातून सगळी बैल येणार आहेत. MP वरनं पण काही बैल मित्रांनो येणार आहेत या मैदानासाठी, कारण का हे मानाचं मैदान आहे. गेले 30-40 वर्ष हे मैदान चालू आहे आणि आता बैलगाडी शर्यत संघटनेने पण याला मान्यता दिली आहे की हे बाबा महाराष्ट्र केसरी मैदान म्हणून त्याला मान मिळालाय. तर मित्रांनो, या मैदानावरती सगळी जबरदस्त बैल येणार आहे. तर त्यांचे पैरे मी तुम्हाला सांगणार आहे, कारण का आपले जे विश्वासू सूत्र आहेत त्यांनी सांगितल्याच्यानुसार तुम्हाला एकदम करेक्ट असे पैरे मी तुम्हाला मित्रांनो सांगणार आहे. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, अखंड बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये ज्याला वेगाचा शेवट म्हणून ओळखलं जातं, स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचं काळीज, तसंच आपले पैलवान अभिजित भैया पवार यांचंही काळीज, ते म्हणजेच की वेगाचा शेवट सर्जा. तर मित्रांनो, सर्जा आणि वाटेगावकरांचा बादल, बादल आणि सर्जा मित्रांनो ह्या कदमवाडीच्या मैदानामध्ये, महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मित्रांनो आपल्याला पाळताना पाहता येणार आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, सातारचं हरिण, राजधानी एक्सप्रेस, बलमा बलमा आणि आपले राजूशेठ गाडवे बोपर्डी करांचं काळीज, तो म्हणजेच की लाडू, बलमा आणि लाडू मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे मित्रांनो. तसंच मित्रांनो, पिंटू शेठ मोडक यांचं काळीज, तो म्हणजेच की कॉकटेल उर्फ सुंदर, आणि त्याच्या जोडीला मित्रांनो पाळणार आहे तो म्हणजेच की मानगरकरांचं वादळ, वादळ आणि कॉकटेल मित्रांनो. ही जोडी आपल्याला ह्या मैदानात मित्रांनो पाळताना पाहता येणार आहे मित्रांनो. मित्रांनो, पिस्टन, आपला पिस्टन 22-11 त्याच्या पायाला थोडीशी वाटतं दुखापत झाली, त्यामुळे या मैदानावरती पिस्टन दिसणार नाही. पहिल्यांदा येणार होता पण अचानक त्याच्या पायाला काहीतरी झाल्यामुळे तो काही येणार नाहीये. पण त्यांचं बारका हत्यार म्हणजेच की सोन्या 22-11 मित्रांनो ह्या मैदानावरती आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो, आपले हेमंतदादा फुलोरे यांचं काळीज, द्वारलीकरांचा हरण्या. तर मित्रांनो, हरण्या हा पाळणार आहे घरणिकीचा राजा, घरणिकीचा राजा आणि हेमंतदादा फुलोरे यांचा हरण्या, पुसेगाव हिंद केसरी जोडी मित्रांनो. ही जोडी ह्या मैदानात आपल्याला पाळताना मित्रांनो दिसणार आहे. तर मित्रांनो, बैलगाडी शर्यत संघटनेचे अध्यक्ष आपले नितीन आबा शेवाळी, तर नितीन आबा शेवाळी यांचं काळीज पाखऱ्या. तर पाखऱ्या मित्रांनो पाळणार आहे मेहरबान बरोबर. हा मेहरबान म्हणजेच कोण, तर मित्रांनो मुंबईला बिनजोडचा बादशाह, बेताचा बादशाह मथुर आणि मेहबूब, ही अपराजित अशी जी जोडी आहे, त्याला अपराजितच म्हटलं पाहिजे कारण का जबरदस्त जोडी आहे. तर त्या जोडीमध्ये मथुरच्या जोडीला पाळणार होता जो मेहबूब आहे, त्या मेहबूबवाल्यांचाच हा मेहरबान बैल आहे. मेहरबान आणि आपला पाखरे ही जोडी मित्रांनो आपल्याला पाळताना या ठिकाणी पाहता येणार आहे मित्रांनो. मुंबईचा बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे आपले राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचं काळीज म्हणजेच की मथुर. मथुर मित्रांनो पाळणार आहे, सगळ्यांना तर माहितीच आहे. तर तो पाळणार आहे आपले अजित शेठ यांचं 55 लाखाचं हत्यार म्हणजेच की व्हाईट गोल्ड चिक्या. चिक्या आणि मथुर मित्रांनो या मैदानात आपल्याला पाळताना दिसणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, वाईकरांशी आणि बादशाह पैलवान सचिन शेठ चव्हाण यांचं काळीज म्हणजे रायफल 81-81 हा पाळण्याची दाट शक्यता आहे 50%. हा म्हणजेच की डुंगी एक्सप्रेस नंद्या आणि 50% आहे आपला बावधनकरांचा लक्षा किंवा डुंगी एक्सप्रेस नंद्या, या दोघांच्या पैकी एका बरोबर रायफल 81-81 मित्रांनो पळू शकतो मित्रांनो. सगळीकडे धुमाकूळ घालणारा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस यांचा चिमण्या आणि घोटकरांचा सर्जा, घोटचा सर्जा आणि चिमण्या मित्रांनो पळू शकतो. पण ही 50%च मध्ये मित्रांनो 50%च पर्सेंटेज एवढी आपण याच्यामध्ये खात्री देऊ शकतो. आणि सगळ्यांचा लाडका आवडता संपूर्ण बैलगाडी शर्यत क्षेत्र ज्यानं घराघरात पोहोचवलं, तो म्हणजेच की अक्रम हिंद केसरी बकासूर आणि शिरसवडीकरांची रायफल. निकालाचा बादशाह दोघं पण आहेत, ही दोघं पण मित्रांनो एकत्र पळू शकतात. पण बकासूर आणि शिरसवडीकरांची रायफल ही 50%च मित्रांनो 50%च चान्स आहे एकत्र पळायची. जर बकासूर आणि शिरसवडीकरांची रायफल पळाली तर तिकडच्या साईडला चिमण्या आणि घोटचा सर्जा ही मित्रांनो गाडी पळणार म्हणजे पळणार. आणि जर चिमण्या आणि बकासूर जर पळला
तर घोटचा सर्जा आणि शिरसवडीकरांची रायफल मित्रांनो पळणार म्हणजे पळणार. हे शेवटचे जे 2 पैरे आहेत हे 50-50 आहेत. तर मित्रांनो आता सगळीकडे चर्चांना उधाण आले, पण आपण जो एकदम अंदाज सांगितलाय, एकदम लॉजिकली सांगितलाय आणि आपले जे सूत्र आहेत त्या सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या नुसार आपण तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर आता बघूया 1 तारखेला आपलं किती खरं ठरतंय आणि किती नाही. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 50-50% चान्सेस आहेत का 100% चान्सेस आहेत हे तुम्ही मला कळवा. धन्यवाद.